जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया यांच्याद्वारे एक पदभरतीची जाहिरात आलेली आहे। 14 डिसेंबर 2024 रोजी ही जी जाहिरात आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। खूप सारे पद आहेत। या पदांमध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पेमेंट किती मिळणार आहे, एक्सपिरियन्सचा काय क्रायटेरिया आहे आणि वयोमर्यादा किती लागणार आहे, या सगळ्यांविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला व्हिडिओला सुरुवात करूया। द नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया NCUI यांच्याद्वारे ऑर्गनायझेशन कोऑपरेटिव्ह रिप्रेझेंटेशन द इंडियन कोऑपरेटिव्ह मूवमेंट इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट फॉर द फॉलोइंग पोस्ट। या जे पोस्ट दिलेले आहेत या पोस्टसाठी एलिजिबल जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्याकडून फॉर्म मागवायला सुरुवात झालेली आहे। पहिलं जे पद आहे ते डायरेक्टरसाठी असणार आहे। एकच पद आहे विद्यार्थी मित्रांनो। S12 पेमेंटचं स्केल मिळणार आहे। त्यामध्ये तुम्हाला 78,800 एवढा बेसिक पेमेंट मिळणार आहे। 2,09,200 पर्यंत तो बेसिक पेमेंट जाऊ शकतो। तुमचं क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तुम्हाला PG डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे। तुमचं इकॉनॉमिक्स असेल, कॉमर्स असेल, ॲग्रिकल्चर असेल, सोशल वर्क असेल, अशा या पूर्ण फॅकल्टीतून कमीत कमी 55% जर तुमचं PG झालं असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर बघा तुम्हाला डिप्लोमा पाहिजे कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंटमधून तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता, किंवा तुमचं कोणत्याही सब्जेक्टमधून PhD झालं असेल तरीही तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे 10 वर्षाचा। मग रिसर्चमध्ये असेल, टेक्निकलमध्ये असेल, मॅनेजमेंटमध्ये असेल, प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये असेल तरीही तुम्हाला इथं अप्लाय करता येतं। तुमची वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे 18 ते 50 वर्ष। कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 50 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर असिस्टंट डायरेक्टरसाठी 4 पोस्ट आहेत। एकूण 4 पदं भरले जाणार आहेत। 53,100 पासून 1,67,800 पर्यंत बेसिक पेमेंट असणार आहे। यामध्ये सुद्धा क्वालिफिकेशन सेम आहे। तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असायला पाहिजे, कॉमर्स, इकॉनॉमिक्स, कोऑपरेटिव्ह किंवा या दिलेल्या पूर्ण याच्यामधून 55% पास असाल तर तुम्हाला इथं अप्लाय करता येतं। 1 वर्षाचा जरी तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता। 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचं पद बघू आपण, असिस्टंटचं आहे। त्यामध्ये 4 पद आहेत। 35,400 पासून 1,12,400 पर्यंत बेसिक पेमेंट जाणार आहे। यामध्ये जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल कोणत्याही फॅकल्टीतून, तुमचं BA असेल, BCom असेल, BSc असेल, ॲग्री असेल, कोणत्याही याच्यातून जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता। त्यानंतर तुमचं सर्टिफिकेट कोर्स असायला पाहिजे कॅम्प्युटरमधून, म्हणजे तुमचं MSc जरी असेल तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकता। मिनिमम 5 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे। 35 वर्षापर्यंत तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात। त्यानंतर बघा लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी सुद्धा पद आहेत। लेवल 2चं तुम्हाला स्केल मिळणार आहे। 19,900 पेमेंट बेसिक असणार आहे। ग्रॅज्युएशन असायला पाहिजे तुमचा रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून आणि 6 महिन्याचा कॅम्प्युटर ट्रेनिंगचा तुम्ही कोर्स केला असेल तर इथं अप्लाय करू शकता। तुमचं इंग्लिश टायपिंग असायला पाहिजे, कॅम्प्युटर नॉलेज असायला पाहिजे तर तुम्ही इथं क्वालिफाय आहात आणि 25 वर्षापर्यंत तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात। त्याच्यानंतर पुढचं पद आहे इलेक्ट्रिशियनचं। त्यामध्ये एकच पद भरून घेण्यात येणार आहे। 18,000 पासून 56,900 पर्यंत तुम्हाला बेसिक पेमेंट इथं मिळणार आहे। तुमचं ITI सर्टिफिकेट इन इलेक्ट्रिकल ट्रेड विथ 5 वर एक्सपिरियन्स झाले असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात। त्यामध्ये तुम्हाला स्किल ऑफ कॅम्प्युटर ॲप्लिकेशन असणं गरजेचं आहे। 5 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला इलेक्ट्रिकल वर्कमध्ये असणं गरजेचं आहे। 30 वर्ष वयोमर्यादा तुम्हाला त्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे। यामध्ये जनरल इंस्ट्रक्शन्स काय असणार आहे, इंडियन नॅशनल आर एलिजिबल टू अप्लाय। पूर्ण भारतभरामधून तुम्ही कुठूनही बिलॉंग करत असाल तर तुम्ही इथं फॉर्म भरू शकता। कोणत्याही स्टेटमधून असाल तरीही अप्लाय करू शकता। परमनंट वॅकन्सी आहेत। नॉन रिफंडेबल ॲप्लिकेशन फीस असणार आहे 885 रुपये आणि त्यानंतर तुम्हाला GST जी आहे ती वेगळी द्यावी लागणार आहे। त्यानंतर महत्त्वाची जी माहिती आहे ती माहिती यामध्ये दिलेली आहे। ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो। तिथं जाऊन तुम्ही जे रिझर्वेशनचे क्रायटेरिया आहेत ते सगळे समजून घ्या।
फॉर्मची जे काही त्यांनी डिटेल्स माहिती दिली आहे ती सुद्धा वाचून घ्या. त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम आले तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनंच सबमिट करायचे आहेत. www.ncui.coop या साईटवरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. त्यानंतर जर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन इक्विव्हॅलंट नसेल तर तिथं जाऊ तुम्हाला डिस्क्वालिफाय केल्या जाऊ शकतं. त्यानंतर तुमचं द रायटन टेस्ट विल बी हेल्ड इन दिल्ली. तुमची याच्यासाठी रायटन एक्झाम होणार आहे, ती फक्त तुम्हाला दिल्लीमध्ये होणार आहे, दिल्लीत जाऊन द्यावी लागणार आहे. त्यानंतर नो क्लाइम फॉर चेंज सेंटर ऑफ एक्झाम. तुम्हाला काहीही क्लेम करता येणार नाही सेंटर चेंज करण्याबाबत. महत्वाची बातमी आहे, लास्ट डेट कधी असणार आहे सबमिशनची. सुरुवात तर झालेली आहे, 5 जानेवारी 2005 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. ही भरती 12 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, 5 जानेवारी 2025 ही शेवटची तारीख असणार आहे. तुम्हाला तोपर्यंत फॉर्म अप्लाय करायचे आहेत. तुम्ही जर इलिजिबल असाल तर नक्की फॉर्म भरा. खूप छान पेमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा असल्यामुळं बेसिक जो पेमेंट आहे त्यामध्ये तुम्हाला 60 ते 70% अलाउन्सेस सुद्धा मिळतात. म्हणजे जे पहिले जे पद आहेत जसे की असिस्टंट डायरेक्टर, डायरेक्टर यांचा पेमेंट स्टार्टिंगला 1 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. या PDF मध्ये किती वॅकन्सी आहेत, फॉर्म कसा भरायचा आहे, क्वालिफिकेशन काय लागणार आहे, एक्सपिरियन्स किती लागणार आहे, वयोमर्यादा किती ठेवण्यात आलेली आहे, फॉर्म कधी भरायला सुरुवात झालेली आहे, शेवटची तारीख काय आहे, त्याचबरोबर फीस किती असणार आहे, या सगळ्या गोष्टीविषयी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती घेतलेली आहे. जर तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनामध्ये लवकरच खूप जास्त पदांसाठी पदभरती निघणार आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यासावर फोकस करा. जाहिरात कधी येणार आहे या गोष्टीची वाट न पाहता आपण जाहिरात निघाल्याच्या नंतर पोस्ट कशी मिळवू शकाल या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट करा. 100% पदभरती निघणार आहेत. महाराष्ट्राच्या जितके काही विविध विभाग आहेत या सगळ्यांमार्फत पदभरती होणार आहे. त्याच्याविषयी खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. तिथं जाऊन तुम्ही त्या नोटिफिकेशनविषयी डिटेल्समध्ये माहिती जाणून घेऊ शकता. सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल किंवा इतर पदभरती असतील किंवा कॉलेजचे ॲडमिशन असतील, या सगळ्यांविषयी आपण डिटेल्समध्ये आणि प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवर पाहत असतो. त्यामुळं आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशाच सर्व PDF नोट्स मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आणि तुमचे अजूनही काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये माझं पर्सनल इंस्टाग्राम ID दिलेलं आहे, तिथं जाऊन तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खूप खूप सांगणं एकच आहे, ॲडची वाट न पाहता, डिस्टर्ब न होता फक्त आणि फक्त अभ्यासाकडे फोकस करा. ॲड 1-2 महिने लेट आली तरी चालेल, परंतु तुमचं प्रिपरेशन जे आहे ते कमी जास्त नसलं पाहिजे. तुमचं प्रिपरेशन प्रॉपर असेल तर तुम्ही ॲडची वाट पाहत बसा, नाहीतर तुम्ही रिव्हिजन करा, अभ्यास करा. जितकी जाहिरात 1-2 महिने लेट येईल तेवढंच तुम्हाला अभ्यास करायला वेळ मिळणार आहे. तुम्ही त्याला पॉझिटिव्हली घ्या आणि पॉझिटिव्हली अभ्यास करा, एवढंच तुम्हाला सांगणं आहे. त्यानंतर अजून एक रिक्वेस्ट आहे, आपल्या चॅनलशी जोडल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.